वैभवनगर व आराधनानगर नृत्य परिवारच्या विद्यमानाने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार समारंभ व योग नृत्य शिबिर जून 22 ला आयोजित करण्यात आले आहे। हे कार्यक्रम बिरसानगर क्रीडा मैदान, जयमाता शाळा दिघोरी इथे आयोजित केले आहे। या समारंभात 80 विद्यार्थी यांचा सत्कार व योग प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत। सकाळला 6 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून गणमान्य व प्रमुख उपस्थिती आमदार विकास ठाकरे, गिरीश पांडव, आमदार अभिजित वंजारी यांची असणार आहे। कार्यक्रमाची रूपरेषा डॉक्टर प्रकाश ढगे यांनी या माध्यमातून सांगितली आणि आवर्जून या कार्यक्रमाला सर्व जनतेला व गुणवंत विद्यार्थी यांना उपस्थित राहण्याची अपील केली आहे। या कार्यक्रमाची पार्श्वभूमी लक्षात घेत आहे मी जी काही कार्यक्रम घेत असतो राष्ट्रीय विचारसरणीला अभिप्रेत, विशेषतः 15 26 जानेवारी 2 ऑक्टोबर एक मार्च काढत असतो आणि याशिवाय राष्ट्रीय संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव, गाडगेबाबा आणि राष्ट्रीय पुरुष महापुरुष या लोकांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या ज्या माध्यमातून देशाला काही प्रबोधन होईल, विशेषतः धार्मिक क्षेत्र सोडून सांगायचा उद्देश हा आहे या ठिकाणी की आम्ही एक सामाजिक कर्म म्हणून, सामाजिक कार्य म्हणून बिरसानगर आणि आराधनानगर या दोन्ही ठिकाणावरती आम्ही योग नृत्य सुरू केले। आता लोकांमध्ये प्रचार व्हावा, लोकांना आपल्या आरोग्याची आणि शिवाय राष्ट्रीयत्वाची जाणीव सुद्धा व्हावी या भूमिकेतून ही दोन्ही परिवार आम्ही एकत्रित आणण्याचा मला विचार आहे आणि त्या दृष्टीने बिरसानगर हे या दोन नगरांच्या जे आराधनानगर आणि वैभवनगरच्या मधोमध असल्यामुळे आणि विशाल चांगलं मैदान आहे तिथे आम्ही हा प्रोग्राम ठेवत आहोत। आता या प्रोग्राम मध्ये सुरुवातीला जेव्हा योगा नृत्य म्हटलं तर पहाटे 6 वाजताच्या वेळेला आम्ही सुरू करत असतो, तिथे कुठे काही नसते वेळेमध्ये। आणि 6 वाजल्यानंतर जेव्हा आम्ही योग नृत्य सुरू करू ते यावेळेला फक्त प्रात्यक्षिक म्हणून नाही, लोकांना योग नृत्याबद्दलची जाणीव व्हावी म्हणून। आणि योग नृत्य हे केवळ 20 मिनिटात राहील आणि 20 मिनिटानंतर त्यानंतर जे काही कार्यक्रमाचं प्रास्ताविक वगैरे या गोष्टीच्या कार्यक्रमासंबंधीची माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू आणि यानंतर मग प्रमुख अतिथींच्या माध्यमातून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा, विशेषतः 80 विद्यार्थी जे 10व्या वर्गात आणि 12व्या वर्गात एक चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत, 80% वर, आणि जे काही मेरिट असतील त्यांचा आम्ही सत्कार ठेवणार आहोत। त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना आम्ही गौरवण्यात येत आहे। आम्ही अशा माध्यमातून समाजाला एक विद्यार्थ्यांबद्दलची सुद्धा, त्यांच्या अभ्यासाची, त्यांची कार्यशैलीची सुद्धा जाणीव व्हावी या भूमीतून आम्ही या गुणगौरव सोहळा आम्ही संपन्न करीत आहोत। या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आम्ही अजून ठरले नाहीये, पण विकास ठाकरे, अभिजित वंजारी, गिरीश पांडव आणि वेळ आली तर आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेब त्यांची सुद्धा संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर अशा एक विशाल असा एक समृद्ध असा कार्यक्रम आम्ही या दिघोरी परिसरातील बिरसानगर मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी जनतेने या कार्याला एक चांगला पाठिंबा द्यावा, एक राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने या कार्यात सहभागी व्हावं। विशेषतः योग नृत्य आणि हे जे आहे ते आम्ही लोकांसाठी देत आहोत, विनाशुल्क देत आहोत आणि विनाशुल्क यासाठी देत आहोत की लोकांनी त्याची कदर करायला पाहिजे आणि त्यातूनच या कार्याला सहभाग द्यायला पाहिजे। आणि याशिवायच वृक्षारोपणाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। आज जे 15 तारीख मला ते योग नृत्याचे म्हणजे याची आहे, आता जी गेली तारीख वृक्षारोपणाची, पर्यावरण दिवस, त्या पर्यावरण दिवसापासून आम्ही सप्ताह साजरा केला। जागोजागी आम्ही त्या आराधनानगर, वैभवनगर या ठिकाणी वृक्षारोपण केले। याशिवाय आजूबाजूच्या परिसरात आमची मंडळी घरोघर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून म्हणा प्रत्येकाच्या घरोघरी किंवा प्रत्येकाच्या घरासमोर आणि वृक्ष लावण्याचा आम्ही संकल्प केला, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले।
लोकांनी बऱ्याच ठिकाणी वृक्ष लावलेले आहेत आणि ते संवर्धन आणि जोपासना ही सुद्धा महत्वाची भूमिका त्यांच्याकडून करवल्या जात आहे. एक उत्तम वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही राबवित आहोत. ज्या दिवशी 22 तारखेला आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम तिथे सुद्धा ठेवलेला आहे. धन्यवाद. आता योगनृत्य म्हणजे प्रशिक्षक. योगनृत्य प्रशिक्षक एक आपले प्रदीप वाघमारे म्हणून आहेत, शिल्पा कोंगे आहेत, किरण केवट आहेत आणि आमच्या मिसेस सौ ज्योती डगे, डॉक्टर ज्योती डगे ह्या सुद्धा या ठिकाणी मदतीला असतात. आणि याशिवाय जे काही आता या 4 महिन्यामध्ये तयार झाले ते सुद्धा या योग प्रशिक्षणासाठी आम्हाला मदत करीत असतात. शिवाय या दिवसाला आम्ही या योग प्रशिक्षकांचा आम्ही सन्मान सुद्धा त्या दिवशी करणार आहोत 22 तारखेला. 80च्या दरम्यान मुलांची लिस्ट आलेली आहे. 80 लोकांचं आम्ही स्वागत करत आहोत. दिघोरी परिसरातील बिरसा नगर, जे वैभव नगर आणि आराधना नगर यांच्या मधोमध आहे, स्मशान घाटाच्या दहन घाटाच्या जवळ आहे विशेषतः.